त्यानंतरही मी खेळले. छायाताई, न्यूड सारखा सिनेमा जो प्रचंड बोल्ड आहे तेवढाच सिंबॉलिक आहे आणि काही फ्रेम्स अशा आहेत त्याच्यात की एक स्त्री म्हणून कोरल्या गेल्यात, काही डायलॉग तुझे असे आहेत. तू स्वतःला कसं पाहिलंस न्यूडमध्ये? मी म्हटलं ना की मी नेहमी सांगते, मी ना काही सिनेमांच्या बाबतीत आणि भूमिकेच्या बाबतीत खूप नशीबवान आहे. न्यूडचा पण असाच किस्सा आहे. मी सोशल मीडियाला त्याचं पोस्टर बघितलं होतं आणि मग काही दिवसांनी मला रवीचा फोन आला. म्हणजे तेव्हा असे रवी जाधव होते, आता मला रवी असा हक्काचा मित्र झालाय. तर त्याचा फोन आला आणि मी रवी जाधव बोलतोय आणि मी एक सिनेमा करतोय आणि त्या सिनेमात म्हणजे तुला काम करायला आवडेल का? तर मी म्हटलं कोणता सिनेमा? तर न्यूड नावाचा सिनेमा आहे. तर मी म्हटलं अरे पण तो झालाय ना? तर म्हणे नाही अगं, तो शूट व्हायचा आहे. तर मग तिथून असं म्हणजे मला असं वाटलं होतं की अरे ह्या सिनेमात मी असायला पाहिजे होते आणि त्या सिनेमासाठी फोन आला. नशीबवान समजते मी अशा टीमबरोबर काम केलं. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते की रवीचं आधी असं होतं की तुझं काही म्हणजे त्याच्या आधी जी कामं केली होती तर मला रवीने सांगितलं होतं की तुझं शरीर कुठे काही दाखवलं जाणार नाही, हे नाही, आपण क्रोमा ह्या त्या सगळं टेक्निक वापरणार आहे. तर मी म्हटलं ओके. पण जेव्हा सिनेमावर काम सुरू झालं आणि मग मला आठवतं एक दिवस आमचा मी जे न्यूड मॉडेलिंगसाठी उभी राहते पहिल्यांदा बसते, मी बसले आणि मग ते सगळं कव्हर करणं वगैरे असं सुरू होतं. पण त्याच्यामध्ये आता मी खूप त्याच्यावर अभ्यास केला होता ना आणि मलाच असं झालं यार आपण काम तर करतोय, ही म्हटलं चंद्राक्का एवढी 20 वर्ष ती न्यूड मॉडेलिंग करते. आणि आपण हे इथे आता सगळं कव्हर करत बसले आणि मी अचानक मग रवीला म्हटलं होतं, मेघनाला, की म्हटलं मेघना राहू दे, म्हटलं जसा पाहिजे आहे ना आपल्याला तुम्हाला शॉट तसा घ्या. छायाताई, पडद्यामागचे इतके इंटरेस्टिंग किस्से तुझ्याकडे आहेत आणि ते सगळेच आम्हाला जाणून घ्यायचे आहेत, पण